रोमकरास पत्र याचा 12 अध्याय 14 वचन. तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. यस, आमेन. धन्यवाद परमेश्वराचे. जय ख्रिस्त सर्वांना. किती अद्भुत वचन आहे ना हे. परमेश्वराचं वचन खूप हृदयाला स्पर्श करणारं आहे. काय सांगते वचन? की तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या. आपण असं करतो का प्रियांनो? हो. आपण एक बोललं तर 10 बोलतो जगिक जीवन जगत असताना. आपल्यातील कित्येक लोक असे आहेत की एक बोललं तर 10 आणि 10 बोललं तर 100 बोलतात, बोलून घेतात. पण परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगतं इथे? की तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वादच द्या. हो, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. कारण आपण जे पृथ्वीवर पेरणार आहोत ते आपल्याला काय स्वर्गाच्या राज्यामध्ये तेच आपल्याला मिळणार आहे ना. जे आपण पेरू तेच आपल्याला उगवेल ना. जर आपण काटेरी झाडाचं बी पेरलं तर त्याला काटेच उगवणार आहेत. हो, तर तसंच आहे. आपण जर एखाद्याला शाप दिला तर तोच आपल्याला काय परत येतो. कारण परमेश्वराची आपल्याला शिकवण अशी आहे का की शाप देणाऱ्यांना शाप द्या म्हणलेलं आहे का परमेश्वर? नाही. तर त्यांना काय आशीर्वाद द्या म्हणलेलं आहे. तर खूप म्हणजे विचार करायला लावण्यासारखं आहे आणि वचनाचं पालन आपण तंतोतंत केलंच पाहिजे. हो, कारण छळ करणारे खूप आहेत. पावलोपावली होतो, घरात, दारात, ऑफिसमध्ये, प्रत्येक ठिकाणी हे. कारण लोकांना अजून परमेश्वर कोण आहे हे माहिती नाही. पण ज्यांना माहीत आहे त्यांनी तरी कमीत कमी परमेश्वराच्या काय वचनावरती चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रियांनो. हो, आणि आजपासून आपण काय करूया, हे वचन आपल्या हृदयामध्ये आपण कोरलं पाहिजे. कारण परमेश्वराने खूप अद्भुत रीतीनं आपल्याला सांगितलेलं आहे की तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या. हो, आपण आजपासून आपल्या जीवनामध्ये हे वचन कायमस्वरूपी आपण ग्रहण करूया, रुजवून घेऊया. की जेणेकरून आपल्याला जेव्हा आपल्या एखादी अशी परिस्थिती आपल्या समोर येईल तेव्हा आपल्याला हे पटकन हे वचन काय आठवण आली पाहिजे या वचनाची, की नाही आपल्याला इथं काय करायचं की त्यांना आशीर्वादच द्यायचे. कारण शाप देऊन तो परत आपल्यालाच मिळणार आहे प्रियांनो. त्यामुळे कधीच आपल्या छळ करणाऱ्यांना, आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तींना कधीच आपण काय शाप द्यायचा नाही. हो, आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, तुझ्या नावाला उंचविते, गौरविते, मान, महिमा, आदर, सन्मान तुला देते माझ्या परमेश्वरा. हो पिता, हे अद्भुत दिवस दाखवलास माझ्या राजा, त्याबद्दल तुझे कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या परमेश्वरा. हो देव बाप्पा, किती सुंदर अद्भुत वचन आहे तुझं. ही काय म्हणते वचन? की तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. हो, आम्ही जगिक जीवन जगत असताना परमेश्वर पित्या कधी कधी आमच्याकडनं चूक भूल होती माझ्या राजा. हो देव बाप्पा, त्या चुकांची आम्हाला क्षमा कर परमेश्वरा. आणि हे तुझं वचन आजचं की आम्ही आमच्या हृदयात ग्रहण करावं असं आम्हाला तू शक्ती सामर्थ्य दे परमेश्वरा. हो देव बाप्पा, ती छोटीशी विनंती धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. जय मसीह की सभी को. प्रेज द लॉर्ड. थँक यू.